रोहित चला आपलं बाहेर जायचं. बरोबर ठीक आहे आलो. अरे रोहित, अरे पिऊन तर जाय. अरे नाही लखन भाई तुम्ही घ्या, नेक्स्ट टाइम घेतो मी. काय आयडी हे पिऊन पण नाही गेलं. आता याच्यानंतर ना प्रत्येक गोष्ट फक्त 2च घ्यायची, 3 घ्यायचे नाही. याच्यानंतर तो आपल्यात खूप कमी असणार आहे. कधी येतो रे? चाला. अरे सॉरी अरे थोडा उशीर झालो. अरे उशीर कायच ना, पण आला तू. अरे रोहित चल ना, आपल्याला पार्टीला जायचंय, उशिरा होतोय, चल लवकर. अरे हा टीता, माझी गाडी नाही. हा टीता, अरे चहा घेऊ ना, चहा तर घेऊन जाय. अरे नाही गेल नेक्स्ट टाइम. तुझको चाहूं भी तो मैं, अनेक दिवसापासून नेक्स्ट टाइमच चालू. जाऊ दे. तेरा प्यार भी एक बंधन है. तू ही बता, क्या मैं मुक्ति पा सकता? काय आयडी इतक्या वर्षापासून मैत्री आहे आपली. त्याला 2-3 श्रीमंत मित्र भेटले काय, तो तर आपल्याला ओळखायला तयार नाही. तुला एक गोष्ट माहिती आहे का लखन? कोणती गोष्ट आयडी? ज्या झाडाला लोक वर्षभर बघत सुद्धा नाहीत ना, त्या झाडाला दसऱ्याच्या दिवशी लोक सोनं म्हणून मानतात, त्याची पूजा करतात आणि सोनं म्हणून लोकांना वाटतात सुद्धा. हो ते तर आहेच, पण तू ते काय सांगतोय मला? मला तुला तेच सांगायचंय भावा, स्वतःची किंमत वाढव. लोक स्वतःहून तुझ्या जवळ येतील आणि त्या वेळेची वाट बघ. वाट बघ म्हणजे असं नाही की शांत बसू, स्वतःला काहीतरी बनव, लोकांची गरज भागव, तेव्हा लोक स्वतःहून तुझ्या जवळ येत. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, तसं तर त्रास मला पण होतोय, कारण त्याला आपण जीवलग मानायचो, भाऊ मानायचो. आता तो आपल्यापासून लांब जातोय. आपल्याला आता त्रास झालेला कधी पण चालेल, पण समोरचा व्यक्ती जर आपल्याला इग्नोर करून आपल्यापासून लांब जात असेल ना, मग ते नातं कोणतं पण असो, त्याच्या माग न फिरतात त्या व्यक्तीपासून लांबच राहील. कारण एके साईडनं लावलेला जीव माणसाला उद्ध्वस्त करून टाक. आणि राहिला आपली मैत्री, हे दाखवायची मैत्री आहे. त्याला जेव्हा अडचण येईल ना, ते स्वतःहून आपल्या जवळ येईल. त्याची काळजी नको करू, आपलीच गरज आहे त्याला. खरं यार, सगळे मतलबी असतात. सोड रे, काय होतं.